नमस्कार, तुमचं मनपूर्वक स्वागत। तर आज मी तुम्हाला चौरंगाच्या आसनाची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। तर इथं रुंदी आणि उंची मापून घ्यायची 17 आणि 16 ची रुंदी आणि उंची आहे। तर तुम्ही तुमच्या चौरंगाची व्यवस्थित मापून घ्या आणि असं स्क्वेअरमध्ये कट करून घ्या ज्या साईजचा चौरंग आहे। किंवा तुम्हाला टेबलचं जरी करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीत त्याच्यावर कपडा अंथरून व्यवस्थित कट करून घ्यायचं। तर इथं माझी ही खाली मी उंची किती घ्यायची त्याची बघितलं तर अशी 5 आली आहे। 5ची व्यवस्थित एकदम येते। तर त्यासाठी मार्जिनमध्ये आपल्याला 1 इंच घ्यायचा, कारण खालून आपल्याला कपडा दुमतून किंवा पिको करून घ्यायचा असेल त्या पद्धतीने आपण त्याची इंच वाढवू शकतो, 1 इंच किंवा अर्धा इंच। तर वरती अर्धा इंच आपल्यासाठी पकडल्या मी, खालती अर्धी इंचसाठी। तर अशा पट्ट्या करून घ्यायच्या। मला इथं 3 पट्ट्या लागल्यात। आपला कपडा जेवढा रुंदी उंचीवर असतो त्यावर असतो। तर मला हे अशा 6-6 इंचच्या 3 पट्ट्या लागल्या। चौरंग माझा खूप छोटा बी नाही आणि खूप मोठा पण नाही, मीडियम साईज आहे चौरंगाची माझ्या। तर येलो आणि रेड कॉम्बिनेशन आहे हे ब्लाऊज पीसचं। तर अशा प्रकारचे मी 2 आसन शिवले आहेत आणि खूप मस्त दिसतं। मॅचचा शॉर्ट पण टाकला होता आधी। तर स्टिच केल्यानंतर आणि चौरंगावर आतरल्यानंतर खूप सुंदर दिसतं हे आपल्याला आसन। आणि आता कसं दिवाळी, गणेश चतुर्थी बरेच सण चालू झालेत आपल्या। आता गणपती बाप्पा जवळ आलेले आहेत। तर चौरंगावर आतरण्यासाठी खूप मस्त असं हे आसन आहे। कोणत्या पण पूजासाठी आपण आतरू शकतात। तर तुमच्यासोबत ही पूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे मी, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। जी कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण दाखवलेलं आहे। आणि त्या बघा ह्या पट्ट्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत। त्या पट्ट्या असे एकदम व्यवस्थित जोडून घ्यायच्या। तर ही माझी उषा जॉन्सन शिलाई मशीन आहे। ही मी 2-3 वर्ष झाले घेतलेली आहे, अजून पण खूप मस्त चालते। खूप मस्त आहे हाऊसवाईफसाठी, घरच्या घरी आपलं। मी याच्यावर माझे स्वतःचेच ब्लाऊज आणि ते स्टिच करते। तर खूप मस्त चालते याच्यात। स्टिचिंग पिको वगैरे पण खूप छान होतं। तर याच्यापैकी ह्या 3 पट्ट्या जोडून व्यवस्थित जोडून घ्यायच्या आणि त्याची खालून मुरड घालून व्यवस्थित घ्यायची, ज्या साईडून आपल्याला खालून झालर सोडायची त्या। तर ह्या मिशनची तर तुम्हाला माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून विचारू शकतात। खूप मस्त आहे पिको, बरेच काच बटन वगैरे हुक लावू शकतात आपण ह्याच्यावर, बरेच फंक्शन आहे त्याच्यात। तर याचा सविस्तर जर व्हिडिओ बनवून पाहिजे असेल त्या मिशनविषयी माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मला, मी तुम्हाला सविस्तर माहिती देईन। पिको पण खूप छान होतो। तर मी जर शिलाई घालून गेले तर अशी पूर्ण पट्टीला आपण मुरड घालून घ्यायची आहे, जेणेकरून आपली झालर खाली एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसेल। तर आता हे आपल्याला जोडून घ्यायचं। तर हे बघा असं उलटा कपडा टाकायचा, झालर उलट्या साईडकडून टाकायची आणि असं आपला चौरंगाचा कपडा असं टाकायचं आणि आपल्या प्लेट पाडीत शिलाई मारून घ्यायची पूर्ण चौकनी। याला कॉर्नरला पण खूप सिंपल आहे, काही अवघड नाही। त्या थोडा कपडा आपला त्याच्यामध्ये हे करायचा, नंतर कटिंग केली का किंचित कट मारायचा थोडा साईडला कोणत्याला त्याच्या। तर खूप छान होतं। जास्त काही वेगवेगळं स्टिच करीत बसायची गरज नाही। एक पट्टी घेतली आणि पूर्ण इथून छानपैकी होऊन जातं। तर अशी मस्तपैकी आपली शिलाई मारून घ्यायची। मी अर्धा इंचचं मार्जिन ठेवलेलं आहे चौरंगाचं पण, त्याचं पण थोडं व्यवस्थित सगळी व्यवस्थित मापं टाकून घ्यायची। आणि मोठ्या टेबल्स पण तुम्ही अशा पद्धती शिवू शकतात। जर गणपती बाप्पासाठी आपण मोठा टेबल असेल तर त्यासाठी पण असं वस्त्र तयार करू शकतात। वेल्वेटचा कपडा घेऊन, नेटचा कपडा घेऊन खूप छान डिझाईन आहेत मार्केटमध्ये फॅब्रिकच्या, त्याच्यापासून आपण छान बनवू शकतात। किंवा मग आपल्या काठापत्राच्या साडीपासून पण छानपैकी बनवू शकतात। तर ह्याच पद्धतीने आपण मोठं पण बनवू शकतात, खूप छान होतं। नक्कीच ट्राय करून बघा, खूप सुंदर वाटते आपल्या पूजा, एकदम मस्त। कलर कॉम्बिनेशन छान झालं नाही याचं तर खूप उठून दिसतं पूजा। तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला नेक्स्ट व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर मला कमेंट करून विचारू शकतात। तर इथं मस्तपैकी मी सगळीकडून शिलाई मारून घेतली आणि जे लास्टचं कॉर्नर होतं तिथं शिलाई हे करून घेतली आहे, जोडून घेतली आहे पट्ट्याची। तर मस्तपैकी आणि पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवला असता पूर्ण साईडचा, तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता। बघा किती सुंदर अस्तर आपलं
हे झालं आहे. आणि यावरती मी ही लेस लावणार आहे. ही लेस मी मीशोवरून घेतलेली आहे. ही मला बहुतेक 70 का 80 रुपयाला भेटलेली आहे, 9 मीटर. आणि खूप सुंदर दिसायली लेस लावल्याच्यानंतर. तुम्ही लावल्याच्यानंतर बघा खूप छान एकदम असं समोर तर व्हिडिओमध्ये नाही, कलर थोडा चेंज वाटायला आहे. समोर खूप छान असं वाटायला आहे. मी समोर जेव्हा व्हिडिओमध्ये थोडे आपला कलर चेंज होतो, तर खूप नक्की करून बघा, खूप छान आहे. आणि मस्त असं ज्यांच्याकडे शिलाई मशीन आहे त्यांनी नक्की ट्राय करा. आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी बाहेरून स्टिच करून घेतलं तरी चालतं. खूप सुंदर वाटते ही डिझाईनमध्ये. ब्लाऊज थोडं एम्ब्रॉयडरीचं घ्या, जेणेकरून आपलं आसन खूप छान सुंदर दिसन. हा म्हणजे सिम्पलच ब्लाऊज पीस आहेत, पण ते आपण असून खूप मस्त असं झालं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. असे मी 2 शिवले आहेत, ते बघा असे किती सुंदर दिसायला आहे. आणि एक हे बघा, चौरंगावर टाकल्यानंतर व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर दिसत नाही, पण समोर खूप छान वाटेल. व्हिडिओ आवडल्यावर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांच्याकडून तुम्हाला शिवून घ्यायचे त्यांना नक्की शेअर करा. खूप मस्त आणि खूप छान वाटते. तर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुन्हा अशा नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.